बद्धकोष्ठतेवर आपण स्वयंपूर्ण उपचारांनी कसं बरं होऊ शकतो यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कॉन्स्टिपेशन याच्यामध्ये पण हा देखील अग्नी वाढल्यामुळे होणारा त्रास आहे. तुमचं पोट साफ होत नाहीये, तुम्हाला खडा होतोय, तुम्हाला टॉयलेटला गेल्यानंतर कुंथावं लागतं, तुम्हाला जोर काढावा लागतं. याचा अर्थ काय की तिथले मसल हे प्रॉपर काम करत नाहीयेत. झोप अपुरी होते हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे सध्या कुठल्याही त्रासाचं. त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन पण आलं आहे. बऱ्याचदा बघा भूक लागते आपल्याला, पण तेव्हा वेळ नसतो, काहीतरी आपण करत असतो आणि आपण म्हणतो ठीक आहे नंतर खाऊ, आणि नंतर ती भूक मरून जाते. ऍसिड्स तयार होतात तेव्हा ती म्हणतात मला दे, मला पचवायला काहीतरी दे. भूक लागलेली असते आणि त्यावेळेला जर आपण काही दिलं नाही तर ती त्यांच्या कामाला लागतात, ती पसरायला सुरुवात होतात, ती पुढे जातात. बऱ्याचदा असं होतं की आपण घरचे उपाय पण चालूच असतात, म्हणजे चूर्ण घेणं असेल, गरम पाणी पिणं असेल, तर या गोष्टी कितपत फायदेशीर ठरतात? जसं आपण जे काही घरगुती उपाय करतो, एरंडेल तेल म्हणा किंवा काही चूर्ण म्हणा, कसं होतं काही काळानंतर आपलं शरीर ते पण पचवायला सुरुवात करतं. म्हणजे समजा मला आज कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, मी कॉन्स्टिपेशनचा त्रास झाला की आठवड्याभरातून एकदा कधीतरी एरंडेल घेतो किंवा रोज संध्याकाळी एखादा चमचा चूर्ण घेतो. तर काही दिवसांनी तो 1 चमचा तर 1.5 चमचा होतो. त्याच्यामुळे हे जे उपाय आहेत ना, हे उपाय करण्यापेक्षा जसं मगाशी मी म्हटलं की आहारामध्ये तूप वाढवलं, साजूक तूप जर आहारामध्ये वाढवलं तर त्याचा उपयोग अतिशय उत्तम होतो. त्याच्यामुळे कोणताही दोष असू दे, शरीराला आपण ताकद देतोय, जे अडसर निर्माण झाले ते घालवतोय, म्हणजेच आपण स्वयंपूर्ण उपचार करतोय. नमस्कार, मी देवयानी खेरूड. निरामय जीवन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागच्या काही भागांमध्ये आपण पित्तामुळे जे वेगवेगळे आजार आपल्याला होत असतात, जळजळ, ॲसिडिटी, मायग्रेन, यावर स्वयंपूर्ण उपचारांनी आपण कसं बरं होऊ शकतो हे पाहिलं. आज आपण अशाच एका पित्तामुळे होणाऱ्या आजारावर म्हणजे बद्धकोष्ठता अर्थात कॉन्स्टिपेशनवर स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात हे जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर. नमस्कार, तुम्हा दोघांचंही निरामय जीवन या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार मॅम, मागच्या भागात आपण जसं पाहिलं की चहामुळे होणारी ॲसिडिटी, मायग्रेन, जळजळ यावर स्वयंपूर्ण उपचारांनी आपण कशी मात करू शकतो, पण बद्धकोष्ठतेवर आपण स्वयंपूर्ण उपचारांनी कसं बरं होऊ शकतो यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? जसं तुम्ही म्हणालात की आपण 5 तत्वांबद्दल बोलतोय आणि त्याच्यामधलं हे अग्नितत्व म्हणजे पित्त जेव्हा वाढतं त्यावेळेला शरीरातला तो अग्नी वाढलेला असतो आणि अग्नीचा परिणाम हा प्रत्येक पेशीवर होत असतो. मग जसं आपण जळजळ बघितली, छातीत जळजळ होते, तो अग्नी कुठे वाढलाय तर तो छातीत वाढलाय. मायग्रेन, डोकं दुखतंय, डोळे दुखतायत, हा तर तो अग्नी कुठे वाढलाय तर तो डोकं, डोळे ह्या भागामध्ये वाढलाय. तसंच कॉन्स्टिपेशन याच्यामध्ये पण हा देखील अग्नी वाढल्यामुळे होणारा त्रास आहे. तुमचं पोट साफ होत नाहीये, तुम्हाला खडा होतोय, तुम्हाला टॉयलेटला गेल्यानंतर कुंथावं लागतंय, तुम्हाला जोर काढावा लागतोय. याचा अर्थ काय की तिथले मसल हे प्रॉपर काम करत नाहीयेत. कदाचित त्याच्यामध्ये तो कोरडेपणा आलाय, त्याच्यातली तन्यता कमी झाली आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या आतड्याचं जे आकुंचन प्रसरण व्हायला हवंय ते त्या पद्धतीने होत नाहीये. त्याच्यामुळे जी विष्ठा निर्माण झाली आहे, जी बाहेर उत्सर्जित करायची आहे, ते काम त्याला व्यवस्थित करता येत नाही. मग आपण काय करतो, मग आपण त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी करतो, पण त्याचं मूळ जे आहे की तो कोरडेपणा मसलला आलेला किंवा त्या पेशींची जी कार्यक्षमता कमी झाली आहे ती पुन्हा मिळवण्यासाठी खरं तर स्वयंपूर्ण उपचार काम करतात. शरीरामध्ये जे काही कार्य होत आहे तिथे ही 5 तत्व काम करतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये त्यांचं काम चाललंय. आणि मग कुठलंही तत्व जेव्हा वाढतं 100% कॉम्पोनंट आहे आणि असं धरून चला की त्याच्यामध्ये ह्या 5 तत्वांचं समप्रमाण आहे. एखादं तत्व जर तिथे एक्सेसिव्ह झालं तर कुठलं तरी कमी होणारच आहे. आणि मग ते वाढलंय आणि एक कमी झालंय, ह्याचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर होणार आहे. तसं ज्या वेळेला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो त्यावेळेला मणिपूर चक्राशीच निगडीत अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण मणिपूर चक्र म्हणजे अग्नितत्व आणि पचन, संपूर्ण पचन क्रिया ही त्या मणिपूर चक्राच्या अधिपत्याखाली येते, कारण तिथे मेजर काम अग्नीचं असतं. आणि जेव्हा तो अग्नी कमी होतो किंवा वाढतो तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या पचनावर होतो, तुमच्या मेटाबॉलिझमवर होतो. चयापचय व्यवस्थित झालं नाही तर ती ताकद शरीराला योग्य मिळत नाही आणि मग निरनिराळे आजार निर्माण होत असतात. त्याच्यामुळे बद्धकोष्ठता स्वयंपूर्ण उपचारांनी बरी होऊ शकते का, तर हो, होऊ शकते.
हां, आणि ही कशी होते तर ह्या तत्वांवरती आपण काम करतो. जे आपण वारंवार सांगतो की शरीरातनं ज्या नाड्या प्रवाहित होत आहेत त्याच्यातनं ही 5 तत्व शरीराला मिळत आहेत. वेगवेगळी चक्र जी आहेत ती तुमच्या सूक्ष्म देहातले ऑर्गन्स आहेत. हां, आणि ती तत्व ही शरीरामध्ये छान सर्क्युलेट करतायत. आता जेव्हा एखादं चक्र व्यवस्थित काम नाही करू शकत त्यावेळेला ते तत्व कमी पडते किंवा ते चक्र अति काम करते तेव्हा ते तत्व जास्त मिळते. हे दोन्ही बाजूनी होतं. आहारातून देखील आपल्याला ही तत्वच मिळत असतात. आपण जे काही खातोय त्याचं सप्तधातूंमध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यातून ही तत्वच शोषली जातात. मग तुम्ही पित्तकारक गोष्टी जास्त खात असाल तर शरीरामध्ये तो अग्नी वाढणारच आहे ना. त्याच्यामुळे आहारातून देखील ह्या तत्वांचं असंतुलन होतं. विचार, जर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला तुमची चिडचिड होत असेल, तुमचे विचार जहाल असतील, तुमच्या विचारातून देखील तुम्ही ही तत्व वाढवताय. आणि तुमच्या कृतीतून. सो आहार, विहार आणि विचार ह्या तिन्हीतून ही तत्व वाढत असतात. तुम्ही काय काम करताय, तुमचा अग्नीशी किती संपर्क येतोय, हे देखील तुमचं उन्हात खूप फिरणं होतंय हे देखील मॅटर करतं. आणि त्यातून ह्या तत्वांचं असंतुलन होतं, ज्याच्यामुळे बद्धकोष्ठतेसारखे त्रास देखील उद्भवतात. आणि मग उपचारांनी आपण ते तत्व संतुलित करतोच, पण त्याबरोबर विहारामध्ये काही बदल करायचेत, आहारामध्ये काही बदल करायचेत, तसे आवश्यक बदल देखील आपण रुग्णाला सांगत असतो. आता हे जसं आपण म्हणतो ना, तसं जर तुम्ही आपली जरी रोजची जीवनशैली बघितली तरी आता आपण किती वाजता रात्री झोपतो? म्हणजे 10 वाजल्यापासून रात्रीच्या 1 वाजेपर्यंत लोकांची उत्तरं येतील की आम्ही 10ला जातो अंथरुणावर झोपायला, नंतर मोबाईल बघायचा असतो, कोणाकोणाचे मेसेज आले, काय काय शॉर्ट्स बघायचे असतात. त्याच्यामुळे होतंय काय माहितीये का, झोपण्याच्या वेळा विचित्र झालेल्या आहेत. आणि म्हणून दिवस आपला उशिरा सुरू करू शकतो का आपण? नाही. वेळेवरती उठावंच लागतं. तो दिवस सुरू करावाच लागतो त्या वेळेला. त्याच्यामुळे ती झोप आहे ना, ती हल्ली अपुरी व्हायला लागली. शिवाय झोपताना आपण नाही ते विचार घेऊनच झोपतो. म्हणजे खरंच ती साऊंड स्लीप, गाढ झोप ही किती जणांना मिळते आज, ही खूप मोठा प्रश्न आहे हा. त्याच्यामुळे ती गाढ झोप मिळत नाहीये. झोप ही अशी वेळ आहे ना की ज्याच्यामध्ये शरीर स्वतःला रिकव्हर करत असतं. खरंय. कारण तुम्ही ज्यावेळेला तुमचं माइंड शांत होतं, तुमचं शरीर झोपतं, त्याच वेळेला तर त्याला काम करता येतं ना. कारण जेव्हा मी उठते, माझे डोळे उघडतात, माझे डोळे जेव्हा काही बघायला लागतात तेव्हा माझं माइंड पण सुरू होतं. मी काहीतरी ऐकायला लागते, माझं माइंड सुरू होतं. आत्ता आपण इथे बसलो आणि तिथे समजा काही कुणाचे 2-3 आवाज यायला लागले की आपलं लगेच तिथे कान जातो. मग मी तुमच्याशी कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत तुमच्याशी बोलण्यात. माझं कान तिथे असतो आणि मग काय चाललंय असो. अशी विचारांची दाटी ही आपण उठल्यापासून व्हायला लागते. आणि तुमचं माइंड जसं सुरू होतं तसं शरीराचं काम हे पूर्ण 100% इथे नसतं. म्हणून जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा दिवसभरामध्ये तुम्ही जी ऊर्जा वापरली आहे ती सगळी भरून काढण्याचं काम होतं. झोप अपुरी होते हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे सध्या कुठल्याही त्रासाचं. मग त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन पण आलं आहे. त्याच्यानंतर खाण्याच्या वेळा त्या फिक्स नाही आहेत. म्हणजे जे 10 ते 6 नोकरी करतायत, ठरलेलीच वेळ त्यांची जेवणाची आहे, त्यांचंच फक्त कदाचित तसं होत असेल. पण आता तिथे पण कामाचं बर्डन जेव्हा वाढतं त्यावेळेला त्या देखील चुकतात. आणि अदरवाईज इतरांच्या तर चुकतात. गृहिणींच्या तर नक्की चुकतात. कारण सगळ्यात निग्लिजिबल कोण असेल तर ते आपण स्वतः असतो. सगळ्यांसाठी करत राहतो आणि आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. त्याच्यामुळे जेव्हा असं धरून झालं की ते ऍसिड्स तयार होत आहेत, बऱ्याचदा बघा भूक लागते आपल्याला, पण तेव्हा वेळ नसतो, काहीतरी आपण करत असतो आणि आपण म्हणतो ठीक आहे नंतर खाऊ, आणि नंतर ती भूक मरून जाते. ऍसिड्स तयार होतात तेव्हा ती म्हणतात मला दे, मला पचवायला काहीतरी दे. भूक लागलेली असते आणि त्यावेळेला जर आपण काही दिलं नाही तर ती त्यांच्या कामाला लागतात, ती पसरायला सुरुवात होतात, ती पुढे जातात. आणि मग आपल्याला खाणं समोर असतं पण आपल्याला भूकच नसते, कारण ती ऍसिड्स गेली ना पुढे. मग ही जी ऍसिड्स पुढे गेली ती आतड्यांचं जे काही आहे ते एक प्रकारे डॅमेज करतात. जेव्हा त्या ऍसिडला अन्न मिळतं तेव्हा ते पचवलं जातं, तिथे काही प्रोसेसेस होतात आणि त्या अन्नासह ते ऍसिड पुढे जातं आणि आतड्यामध्ये त्याचं अजून पचन होतं. तर ह्या जसं मी म्हटलं झोप हा एक भाग झाला, वेळेवर जेवण नाही हे भाग झालं. दुसरं म्हणजे जंक फूड, मसालेदार खाणं, बाहेरचं खाणं, ह्या गोष्टी ज्या काही वाढल्या आहेत. पूर्वी आपल्याला फारसं हॉटेलिंग माहिती नव्हतं. आता घरामध्ये कमी शिस्त, अशी परिस्थिती आहे खूप ठिकाणी.
ह्यामुळे काय होतं, सतत जेव्हा तुम्ही सतत बाहेरचं खाता, मसालेदार खाता, किंवा अगदी घरी पण तुम्ही असं खाता की जे पचवायला जास्त ऍसिड शरीराला त्याच्यावरती टाकावं लागतं, अशा गोष्टी तुमची ऍसिडिटी वाढवतात. घरीही तुम्ही सात्विक काही करतच नसाल, सगळं तामसीच होत असेल, तरीही मग ते ऍसिडचं प्रमाण वाढत राहतं ना, आणि मग तो अग्नी वाढत राहतो. स्ट्रेस, सततचा ताण, आणि तो ताण घेऊन झोपायचं नाहीये. दिवस हा आपल्याला संपवता आला पाहिजे. म्हणजे आम्ही निरामयमध्ये आलेल्या प्रत्येकाला ही गोष्ट सांगत असतो की रात्री झोपताना तो दिवस संपवा म्हणजे काय, तर जे आपण कॅरी फॉरवर्ड करतोय ना, एक रात्री दिवसाचा आढावा घ्या. हा, आज काय चांगलं झालं आणि काय वाईट झालं. जे चांगलं झालं त्याच्यासाठी त्याला थँक्यू म्हणा, आणि जे वाईट झालं हा त्याचा एक ॲनालिसिस तुम्हाला करता आला पाहिजे की हे जे वाईट घडलं याच्यामध्ये मी कुठे कमी पडले, माझं काही चुकलं का, मी काही बदल करायला हवे होते का. माझं मलाच कळतं की हां, इथे मी असं केलं नसतं, असं केलं असतं तर उत्तर काहीतरी वेगळं मिळालं असतं. मग मी स्वतःलाच सांगायचं की ओके, नेक्स्ट टाइम आपल्याला हे लक्षात ठेवायचंय. आणि असं मला उत्तर मिळालं की समजा नाही, माझ्याकडनं काही चुका झालेल्या नाहीयेत, समोरच्याचा गैरसमज होतो तो मला समजून घेऊ शकत नाहीये. हां, तर इथे माझ्या काही चुका झालेल्या नाहीयेत. सो मग काय करायचंय, मग प्रार्थना करायची की हे गैरसमज दूर होऊ देत, त्यांना माझी बाजू समजू दे. आणि अशा रीतीने सगळं श्रीकृष्णार्पणमस्तू, सगळं त्याच्या पायावरती सोडायचं. हा, आणि शांतपणे नामस्मरण करत झोपायचं. ह्यानी जी काही तुमची झोप आहे ना, ती अतिशय शांत आणि छान होते. तुमच्या शरीराची रिकव्हरी मॅक्सिमम होते. हां, आणि त्याच्यातनं देखील आपल्याला उत्तम परिणाम मिळतात. बऱ्याचदा आम्ही आमच्याकडे येणाऱ्या पेशंटना सांगतो की रात्री झोपताना बरेच जण फोन करतात निरामयला, आणि ते निरामयला सांगतात की मला शांत झोपेसाठी ट्रीटमेंट द्या. कारण जे काही दिवसाभरामध्ये झालेलं असतं विचारांचं, शरीराचं, हां, ते सगळं तिकडनं रिलीज करून, अनावश्यक सगळी एनर्जी रिलीज करून तिथे एक शांत, छान, सूदिंग अशी एनर्जी दिली जाते. आणि त्याच्यामुळे हा सगळ्याच रुग्णांचा अनुभव आहे की त्याच्यामुळे शांत झोप लागते. आणि शांत झोप ही खूपशी रिकव्हरी आपल्याला करून देते शरीराची आणि मनाची. सो निरामयमध्ये शरीर आणि मन ह्या दोन्हीवर एकत्रित काम केलं जातं स्वयंपूर्ण उपचारांनी. आणि त्याच्यामुळे बद्धकोष्ठता असू दे किंवा काहीही असू दे, हे बरं होऊ शकतं. राईट सर, आता मॅमने बद्धकोष्ठतेची कारणं आपल्याला सांगितली, पण बऱ्याचदा असं होतं की आपण घरचे उपाय पण चालूच असतात. म्हणजे चूर्ण घेणं असेल, गरम पाणी पिणं असेल, तर या गोष्टी कितपत फायदेशीर ठरतात. मुळातच कसं आहे ना, हे जे तू आता म्हणलीस की आपण घरगुती उपाय करतो. घरगुती उपाय म्हणजे काय, तर आपल्याकडे आजीचा बटवा अशी एक कन्सेप्ट आहे. आपल्या शास्त्रांनी अनेक गोष्टी या औषध असल्या तरी त्या अन्नामध्ये मिसळलेल्या आहेत. जसं सकाळी उठल्यावरती गरम पाणी पिणं, ते किती प्यावं, इथे खरा प्रश्न आहे. गरम पाणी प्यावं का, 100% प्यावं. आपण अनेक वेळेला सांगितलंय की पूर्वीच्या काळी आपण जेव्हा मुखप्रक्षालन म्हणजे तोंड धुणे ही जी सकाळी उठल्या उठल्या करण्याची प्रक्रिया आहे, त्याच्यात नदीवर जाऊन तोंड धुवायचं होतं. पूर्वी नळ नव्हतेच ना. ज्या वेळेला ही सगळी शास्त्र लिहिली गेली तेव्हा नळ वगैरे असली काही पद्धत नव्हती. जे काही विधी व्हायचे तुमचे ते नदीच्या अनुषंगाने व्हायचे, म्हणून पूर्वीच्या वस्त्याही नदीच्या आजूबाजूला होत्या. त्याच्यामुळे जायचं नदीवरती, जे काही तुमचे प्रातर्विधी आहेत ते उरकायचे. नदी वाहत असल्यामुळे टेम्परेचर तुमचं काहीही असू दे, त्याच्यापेक्षा थोडंसं टेम्परेचर नदीचं पाण्याचं जास्तच असतं, म्हणून ते गरम पाणी होतं. आता आपण गरम पाणी म्हणजे ते उकळून पितो चहासारखं. ते प्यायचंय किती, तर साधारण 3 ओंजळीत एक घोट तुमच्या पोटात जाईल एवढंच प्यायचं. 3 ओंजळींनी मुखप्रक्षालन सांगितलेलं आहे. म्हणजे 3 घोट सकाळी पिणं अपेक्षित आहे. लोक लिटर 1.5 लिटर पितात. सो एवढं प्यायची गरज आहे का, तर गरज नाहीये. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक, जसं मगाशी मॅडम म्हणलं, पित्त वाढलं तरी त्रास आहे, कमी झालं तरी त्रास आहे. तसंच हे सकाळी उठल्या उठल्या आपण गरम पाणी पितो, आपण गरम रक्ताचे प्राणी आहोत, बरोबर आहे. आतमध्ये आलेली गोष्ट आपण गरम करू शकतो. गार गोष्ट समजा मी थंड पाणी प्यालो फ्रीज मधलं, तर पोटात गेल्यावर ते गरम होतच, ते शरीराला करावंच लागतं. मी गरम पाणी प्यालो, मग ते गार करण्याची व्यवस्था आहे का आतमध्ये, तर ते अजून गरम करण्याची व्यवस्था आहे. कारण पहिलं पाणी आलेलं ते अन्न म्हणून ऍक्ट होतं, त्याच्यावर ऍसिड्स टाकली जातात, ते बायफर्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो, ते होत नाही. मग ते एक्सेस वॉटर म्हणून ऍक्ट होतं, अतिरिक्त जल म्हणून ऍक्ट होतं. मग ते युरिनरी सिस्टीमकडे पाठवलं जातं आणि लघवी वाटे ते बाहेर पडतं. आता ह्या ऍसिड्सचं काय करायचं, ऍसिड्सचं काहीच नाही करता येत. ऍसिड्स तयार करता येतात शरीराला, काही नाही, पुढे त्याचं करता काही येत नाही, त्याचा उपयोग नाही झाला तर. मग वाढीव असेल तर पित्ताशय नावाचा एक अवयव आहे आपल्याकडे. त्याचा अर्थच असा, म्हणजे त्याचं नावच असं आहे, पित्त अधिक आशय. वाढीव पित्त साठवण्याची जागा आहे.
मग हे वाढीव पित्त तिथं कदाचित साठवलं जातं, पण ते तिथं जर खूप असेल तर हे साठतच नाही. मग ते पित्त वाढणं म्हणा किंवा काय होणं म्हणा. जसं मगाशी आता आपण कॉन्स्टिपेशन बद्दल बोलतोय, जसं हे पेशीमधलं आणि पेशीच्या बाहेरच्या पाण्याचा असमतोल आहे, तसंच हे जेव्हा पित्त वाढतं, जेव्हा तो मल तयार होतो, त्या मलामधलाही जलाचा भाग कमी होतो. त्यामुळे जे पातळ असणं अपेक्षित आहे, पुढे सरकणं अपेक्षित आहे, थोडंसं जल असल्यामुळे थोडंसं ते लूज असतं, पण त्यातलं जल कमी झालं की तेही घट्ट होतं. आधीच तुमच्या मसलचा फॉर्म गेलेला आहे आणि ते पुढे सरकणारा पदार्थ हा पण जास्त घट्ट आहे, त्याच्यामुळे तो पुढे सरकत नाही आणि त्याच्यामुळे पण मलावर होतो. मग हा टाळण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? तर हा टाळण्यासाठी तुमच्या आहारामध्ये कंपल्सरी साजूक तूप असलं पाहिजे. साजूक तूप काय करतं, तर हे जलाचा जो भाग आहे, स्निग्धता जी आहे ती मसलमध्येही आणतं आणि त्या अन्नामध्ये आणतं, म्हणजे त्या मलामध्ये पण स्निग्धता येते. त्याच्यामुळे ते पास व्हायलाही खूप चांगलं बरं पडतं शरीराला आणि कॉन्स्टिपेशन सारखे आजार त्यांनी कमी होऊ शकतात. जसं आपण जे काही घरगुती उपाय करतो, एरंडेल तेल म्हणा किंवा काही चूर्ण म्हणा, कसं होतं काही काळानंतर आपलं शरीर ते पण पचवायला सुरुवात करतं. म्हणजे समजा मला आज कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, मी कॉन्स्टिपेशनचा त्रास झाला की आठवड्याभरातनं एकदा कधीतरी एरंडेल घेतो किंवा रोज संध्याकाळी एखादा चमचा चूर्ण घेतो. तर काही दिवसांनी तो 1 चमचा तर 1.5 चमचा होतो. अर्धा चमचा समजा मी एरंडेल घेत असेल तर 1 चमचा होतं ते. मग 1 चमचा काही दिवसांनी काम करेन असं होतं, मग 1.5 चमचा होतं ते. त्याच्यामुळे हे जे उपाय आहेत ना, हे उपाय करण्यापेक्षा जसं मगाशी मी म्हटलं की आहारामध्ये तूप वाढवलं, साजूक तूप जर आहारामध्ये वाढवलं तर त्याचा उपयोग अतिशय उत्तम होतो. तसंच रात्री झोपताना 3 थेंब एरंडेल तेलाचे नाभीमध्ये म्हणजेच बेंबीमध्ये टाकले आणि मधल्या बोटांनी मुरवलं तर हे जे वातापित्ताचे जे त्रास आहेत शरीरामध्ये ते कमी व्हायला खूप चांगला उपयोग होतो. सर, आता तुम्ही जे उपाय सांगितलेत ते खरंच आजीच्या बटव्यातले उपाय आहेत आणि याचा प्रेक्षकांना नक्कीच फायदा होणार आहे. मला तुमच्याकडून अजून माहिती जाणून घ्यायची आहे, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा निरामय जीवन. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बद्धकोष्ठता यावर स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात हे जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते अमृता चांदोरकर आणि योगेश चांदोरकर. मॅम, बद्धकोष्ठतेवर स्वयंपूर्ण उपचार हे नक्की कसं काम करतात हे आम्हाला थोडं एक्सप्लेन कराल का? नक्की. जसं आपण म्हणालो की ही स्वयंपूर्ण उपचार ही काय आहे, तर विना औषध विना स्पर्श अशी ही ट्रीटमेंट आहे. त्याच्यामुळे रुग्णाला कुठेही आपण कुठलंही औषध देत नाही, स्पर्शही करत नाही. पण आपण काय करतो, तर आपण त्याच्या शरीरातली जी 5 तत्व आहेत जी असंतुलित झाली आहेत, ज्याच्यामुळे हा आजार निर्माण झालाय, त्याला संतुलित करतो. आता ह्याला संतुलित करताना त्या रुग्णाने काय करायचंय, तर त्यांनी 10 मिनिटं शांत ध्यानावस्थेमध्ये बसायचंय. त्याचं काम एवढंच आहे. जेवढे तुमचे विचार चंचल होतात तेवढा तुमच्या शरीरातलं वायुतत्व हे चंचल व्हायला लागतं, वाढायला लागतं. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा शांत राहता तेव्हा आम्ही आणि आमचे उपचारक हे त्यांच्या शरीरातली ती 5 तत्व संतुलित करण्यासाठी काम करतात. संतुलित करायचे म्हणजे काय, जे तत्व वाढलंय शरीरामध्ये, रुग्णाच्या अग्नितत्व वाढलंय, तर तिथलं ते अग्नितत्व वातावरणामध्ये मुक्त करायचंय. तिथे ते नको आहे, त्याचा त्रास होतोय त्या देहाला. मग नको असलेलं तत्व शरीराला समहाऊ बाहेर टाकता येत नाहीये किंवा काही ना काही कारणाने ते सतत वाढत राहिलंय. मग आम्ही काय करतो, आमचे उपचारक काय करतात, तर तिथलं ते अग्नितत्व तिथून नाड्यांमधनं मुक्त करतात. नाड्यांमध्ये अग्नितत्व एक्सेसिव्ह वाढून राहिल्यामुळे आवश्यक ते तत्व घेताच येत नाहीये. एखादी नळी जर ब्लॉक झाली तर त्याच्यातनं पास कसं होणार काही. मग ते जे अतिरिक्त साठून राहिलंय जिथे कुठे, तिथून ते अतिरिक्त मुक्त करायचे. आता ही तत्व जे म्हणतात हे सगळी ऊर्जा स्वरूप आहेत. ऊर्जा ही सर्वत्र आहे, म्हणजे त्या ऊर्जेच्याच महासागरात आपण वावरतोय. जसं आपण म्हणतो की नाका वाटे आपण प्राण हा ग्रहण करतो, तसंच शरीर प्रत्येक पेशी तो प्राण ग्रहण करते, श्वास घेतीये, सोडतीये आणि आवश्यक ते वापरलं जातंय आणि जे वापरून झालंय ते बाहेर उत्सर्जित केलं जातंय. ही प्रोसेस संपूर्ण शरीरामध्ये सुरू आहे. प्रत्येक पेशी आकुंचन प्रसरण करते आणि प्रत्येक पेशी श्वास घेते. पण काही वेळेला तिथे जे अनावश्यक साठलंय त्यांनी त्याला पुरेसा श्वास घेता येत नाहीये. मग ती मदत स्वयंपूर्ण उपचार करतात. त्याच्यामुळे ज्या चक्राच्या भागामध्ये, ज्या अवयवांच्या भागामध्ये ब्लॉकेज झालंय, नको ते साठलंय, तिथून त्याला मुक्त केलं जातं.
हे मुक्त करताना आम्ही आमच्या नाड्यांच्या माध्यमातून त्यांच्या नाड्या स्वच्छ करत असतो रुग्णाच्या. नाडी ही कन्सेप्ट योगशास्त्रातली आहे. हा, कारण नाडी म्हटल्यानंतर बऱ्याचदा लोकांना वाटतं की आम्ही नाडी तपासणार आणि वातपित्त कफ हे बघणार. आयुर्वेदातली नाडी ही कन्सेप्ट वेगळी आहे आणि योगशास्त्रामध्ये ज्या नाड्या सांगितल्यात, योगशास्त्र म्हणतं की शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत मुख्य, उपनाड्या तर अजून बऱ्याच आहेत. तर त्या ज्या नाड्या आहेत त्याच्यात ही ऊर्जा अडकलेली असते आणि प्रत्येक बोटातून एक एक नाडी जाते जी वेगवेगळं तत्व ही दाखवत असते किंवा त्या तत्वाशी निगडीत असते. त्या आमच्या नाड्यांनी आम्ही रुग्णाच्या त्या नाड्या ह्या तपासतो आणि तिथून ते अतिरिक्त तत्व मुक्त करतो. हा, त्यामुळे रुग्ण आपल्या समोर असतो, एका अंतरावर असतो. जेव्हा तो प्रत्यक्ष येतो तेव्हा, जर तो ऑनलाईन भेटत असेल तर तो कुठल्या तरी वेगळ्या शहरामध्ये असतो, तो आम्हाला दिसत असतो, आम्ही त्याला दिसत असतो आणि आम्ही तिथे त्याला डोळे मिटून बसायला सांगतो. जो रुग्ण सेंटरमध्ये येतोय त्याला आम्ही समोर डोळे मिटून बसायला सांगतो. हा, त्यांनी छान नामस्मरण करायचंय आणि आम्ही त्यावेळेला त्याच्या नाड्यातलं ते अतिरिक्त तत्व मुक्त करत असतो. ते मुक्त झाल्यानंतर ती नळी त्यातलं काही स्वच्छ झालं, निघालं बाहेर, म्हणजे तिथे जागा मोकळी झाली. मग जे तत्व शरीराला कमी पडतंय, म्हणजे समजा अग्नी वाढलाय तर अग्नी वाढल्यामुळे काय होतं, शरीरातलं जलतत्व हे कमी झालं. कुठेही जेव्हा अग्नी वाढतो त्यावेळेला जलाची वाफ व्हायला लागते आणि जल कमी होतं. तसं शरीरातलं पण जल, मग तो ओलावा हा अग्नी वाढला की कमी होतो. मग शरीर त्वचा रखरखीत होते, हा, किंवा कॉन्स्टिपेशन हा पण त्यातलाच एक भाग, कारण जल कमी होतं. अनेक गोष्टी उद्भवतात. मग ते जलतत्व जे कमी पडतंय ते वातावरणातनं देण्याचं काम हे स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून होतं. आणि ही ट्रीटमेंट प्रत्यक्ष आल्यानंतर समोरासमोर होते किंवा ऑनलाईन समोरासमोर होते आणि नंतर त्यांनी फोन करून ती ट्रीटमेंट रोज घ्यायची असते. 15 दिवसांनी फॉलोअप असतो आणि ह्या फॉलोअपच्या वेळेला ते सांगतात की ह्या 15 दिवसात त्यांना काय परिणाम मिळाले. आम्ही तपासतो की त्यांच्या नाड्या किती स्वच्छ झाल्यात. हा, आणि मग पुढे जेवढी आवश्यक ट्रीटमेंट आहे तेवढी केली जाते. एकदा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, त्यांच्या सगळ्या नाड्या स्वच्छ झाल्या की त्यांचं ते काम करायला लागतात. आणि मग स्वयंपूर्ण उपचारांची आवश्यकता भासत नाही, मग तिथे ट्रीटमेंट बंद होते. त्याच्यामुळे कोणताही दोष असू दे, हा, शरीराला आपण ताकद देतोय, जे अडसर निर्माण झालेत ते घालवतोय, म्हणजेच आपण स्वयंपूर्ण उपचार करतोय. वाव मॅम, म्हणजे कोणत्याही रुग्णासाठी ही स्वयंपूर्ण उपचार पद्धती एक वरदानच ठरणार आहे, कारण कधीही कुठेही एवढ्या धकाधकीच्या जीवनात रुग्णांना ही ट्रीटमेंट घेता येणार आहे. आज तुम्ही दोघंही इथे आलात आणि आम्हाला बद्धकोष्ठतेवर खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. मला स्वयंपूर्ण उपचार यावर कसं काम करतात हेही आम्हाला सांगितलं. तुम्ही दोघंही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. प्रेक्षक हो, तुम्हालाही बद्धकोष्ठता किंवा इतर शारीरिक त्रास होत असतील आणि स्वयंपूर्ण उपचारांनी तुम्हाला बरं व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. आज वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.